नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटन, धार्मिक, ऐतिहासिक स्थळे. मित्रांनो बघा, गडचिरोली जिल्ह्याचं वैशिष्ट्य म्हटलं की खूप सारे आहे, पण त्याच्यामधलं एक जे महत्त्वाचं आहे ते आहे ऐतिहासिक स्थळे. तुम्ही जर बघायला गेलं गडचिरोलीमध्ये खूप सारे तुम्हाला ऐतिहासिक स्थळं पाहायला मिळतात आणि सर्वात महत्त्वाचं जर आपण पहिलं बघायला गेलं तर काय आहे, मार्कंडेश्वर देवस्थान, जे गडचिरोली जिल्ह्यापुरतं महत्वाचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात मार्कंडेश्वर देवस्थानाचं एक महत्वाचं आहे आणि विदर्भाची काशी म्हणून इथून खूप दूरवरून इथं लोक काय भेट द्यायला येतात. आता बघा, मार्कंडेश्वर देवस्थान जर आपण याचं पाहायला गेलं तर काय आहे बघा, आता मार्कंडेश्वर देवस्थान बघा, मार्कंडेश्वर देवस्थान मित्रांनो अभ्यास करत असताना अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, कशावरून प्रश्न बनू शकतो. ठीक आहे, मग बघा आता मार्कंडेश्वर देवस्थान जे आहे ते चामोर्शी तालुक्यामध्ये येत आहे. कोणता तालुका? चामोर्शी तालुका. बघा, जिल्ह्याच्या मुख्यालयापासून 45 किलोमीटर अंतरावर चामोर्शी तालुक्यातील मार्कंडाई देवस्थान पासून चामोर्शीच्या वायव्य दिशेला. मित्रांनो कधी कधी दिशा पण लक्षात ठेवायचं. चामोर्शीच्या वायव्य दिशेला 4 किलोमीटर अंतरावर आहे. वैनगंगा नदीच्या उत्तर वाहिनीच्या डाव्या तीरावर वैभवशाली इतिहासाची साक्ष देत व उत्कृष्ट शिल्पकलेची साक्ष देत तिथे उभा आहे. तुम्ही जर मार्कंडेश्वर मंदिराला भेट दिली असेल तर तिथे खूप चांगलं उत्तम दर्जाचं नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसून पडते. मित्रांनो काय आहे, मार्कंडेय ऋषी नावाने ओळखले जाणारे म्हणजे मार्कंडेय ऋषीच्या नावावरून मार्कंड हे नाव पडलं आहे. ठीक आहे, आणि मार्कंडेश्वर मंदिर देवाच्या गाभाऱ्यात काय आहे, महादेवाची पिंड आहे आणि पिंडीच्या खाली गुलाली वाट असल्याचे काय म्हणजे तुम्हाला इथं जुने लोक सांगतात. चामोर्शीवरून वाहणारी वैनगंगा पिंपळघाट पिंपळघाट देवटोक या ठिकाणी, हे महत्वाचं आहे मित्रांनो. काय म्हणताय, पिंपळघाट ते देवटोक या ठिकाणी उत्तर वाहिनी होऊन पुन्हा दक्षिणमुखी झालेली दिसते. नदी कोणती आहे? वैनगंगा. ही नदी पिंपळघाट ते देवटोक या ठिकाणी उत्तर वाहिनी होऊन पुन्हा दक्षिणमुखी झाल्याचे दिसते. यामुळे उलट गंगा म्हणून या स्थळास काय धार्मिकतेचे विशेष महत्व आहे. उलट गंगा कोणत्या नदीला म्हटलं जातं? वैनगंगा. लक्षात ठेवायचं, उलट गंगा नदी वैनगंगेला म्हटलं जातं. बघा, विदर्भाचे खजुराहो म्हणून ओळखले जाणारे भाविकांचे काय श्रद्धास्थान आहे मार्कंडा. लक्षात ठेवायचं की विदर्भाचे खजुराहो कोणत्या देवस्थानाला म्हटलं जातं तर तुम्हाला माहित पाहिजे, मार्कंडेश्वर देवस्थान. तर बघा, मार्कंडेश्वर जर आपण इतिहास बघायला गेला, काय आहे बघा इतिहासांचा. इतिहास महत्वाचा असतो मित्रांनो. सर्वप्रथम ब्रिटिश इतिहासकार सर कॅनिंगहम, काय आहे, कॅनिंगहम यांनी मार्कंडेश्वर मंदिराला भेट दिल्याचा काय सेंट्रल अहवालात काय दिलं असून त्यातील या मंदिराचे बांधकाम इसवी सनाच्या 10व्या शतकात झाल्याचे काय दिसून येते. म्हणजे सर्वप्रथम जर भेट दिली असेल तर ते ब्रिटिश इतिहासकार आहे सर कॅनिंगहम, आणि यांचं महत्वाचं म्हणजे जे मंदिराचं बांधकाम झालं आहे ते इसवी सन 10व्या शतकात झाल्याचे काय म्हटले आहे. आता बघा, 24 तुम्ही जर तिथं भेट दिली ना तर 24 मंदिरापैकी फक्त 4च मंदिरं काय आता तुम्हाला दिसून पडतील आणि 20 मंदिर काय पडक्या अवस्थेत आहेत. महत्वाचं बघा, 1973च्या चंद्रपूर गॅझेटियर मध्ये मार्कंडा मंदिर समूहाने बांधकाम राष्ट्रकूटांनी केल्याचे नमूद आहे. मित्रांनो राष्ट्रकूट, ठीक आहे, वंश आहे. राष्ट्रकूट म्हणजे राष्ट्रकूटांनी बांधल्याचा काही इतिहास आहे. मग इतिहास संशोधक डॉक्टर गिराशी यांच्या मते मार्कंडेश्वर देवस्थान या मंदिराचे बांधकाम 10व्या शतकात शेवटच्या कालावधीत राष्ट्रकूट सम्राट तिसरा गोविंद, महत्वाचा आहे, कधी पेपरात विचारलं की मार्कंडेश्वर देवस्थान कोणाच्या काळात बांधण्यात आले, नाव तुम्हाला माहित पाहिजे. राष्ट्रकूट सम्राट तिसरा गोविंद याच्या काळात मंदिराचे बांधकाम काय झाले असावे असा काय अंदाज आहे मित्रांनो. विदर्भात अनेक ठिकाणी त्याचे ताम्रपट सापडले आहेत. म्हणजे पहिलं जर बघायला गेलं, पहिलं असं काही रजिस्टर्ड म्हणा बुक म्हणा होत नाही तर लोक दगडावर कोरायचे, पानावर कोरायचे, ताम्रपटावर कोरायचे. म्हणजे ताम्रपटावर त्यांचे काही चिन्ह सापडले आहेत ज्याचे
पुरावे आहेत. बघा उल्लेखावरून त्याची राजधानी कोणती होती? मयूरखंडी. 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 आता या मयूरखंडीला आमगाव या नावाने ओळखले जाते. म्हणजे राष्ट्रकुटाची राजधानी कोणती होती? म्हणजे मयूरखंडी होती. मयूरखंडीला आमगाव महाले गाव आहे तर काय ओळखले जाते. तर या तुम्हाला अभ्यास करताना मेन गोष्ट लक्षात ठेवा. महत्वाचं म्हणजे मार्कंडेश्वर देवस्थान कोणत्या तालुक्यात आहे? चामोर्शी. चामोर्शी कुठं? वायव्य दिशेला आहे. ठीक आहे. पुन्हा काय दिलं आहे इथं? वैनगंगा नदी. वैनगंगा नदी पिंपळ घाट ते देवटोक या ठिकाणी काय उत्तर वाहिनीहून पुन्हा दक्षिण झालेली दिसते. उलट गंगा म्हणून पण काय प्रसिद्ध आहे. कॅनिंघम हे नाव पाठ ठेवा तुम्ही. म्हणजे मेन पाठ ठेवायचं आहे तुम्हाला. आता बघा महत्वाचं, विदर्भाची काशी अशी याची ओळख आहे. लक्षात ठेवायचं. विदर्भाची काशी पण म्हणतात, विदर्भाचे खजुराहो पण म्हणतात. आणि मार्कंडेश्वर देवस्थान वैनगंगा तीरावर असून ही नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. मार्कंडाजवळ वैनगंगा नदीच्या पात्रात पूर्व दिशेला साक्री घाट आहे. साक्री घाट कुठे आहे विचारलं जातं. लक्षात ठेवायचं साक्री घाट. ठीक आहे. वैनगंगा नदीच्या पात्रात पूर्व दिशेला. बघा चपराळा मंदिर. चपराळा मंदिर कुठे आहे? तालुका चामोर्शी आहे. मुख्यालयापासून 70 ते 75 किलोमीटर अंतरावर आहे. दुसऱ्या क्रमांकाचे महत्वपूर्ण देवस्थान मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकाचे महत्वपूर्ण देवस्थान कोणतं आहे? चपराळा मंदिर, चामोर्शी तालुका. ठीक आहे. भाविकांचे त्याचे काही स्थान आहे. आता महत्वाचं, जेव्हा आपण मंदिर म्हणतो ना, जसं की मार्कंडेश्वर मंदिरात मागे प्रश्न आला होता की मार्कंडा येथे कोणत्या देवाचं म्हणजे पूजा केली जाते. मग तुम्हाला माहिती आहे की महादेवाचं काय त्याचं पिंड आहे, मग आपण महादेवाची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे चपराळा मंदिर आहे तर काय आहे? कार्तिक स्वामी यांचे मंदिर आहे. कार्तिक स्वामी महाराजांचे मंदिर आहे. मग लागून साईबाबा, शंकर. ठीक आहे. मग भजन कीर्तनाचे कार्यक्रम आहे. जवळच काय वर्धा वैनगंगाचा काय संगम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. यालाच प्रशांत धाम म्हणतात. महत्वाचा आता मित्रांनो एक महत्वाचा आहे, पेपरात येऊन गेलेला आहे की वर्धा व वैनगंगा नदी संगम आहे. यालाच आपण काय म्हटलं आहे? प्रशांत धाम. मग नदी कोणती आहे? कोणत्या संगम आहे? वर्धा व वैनगंगा नद्यांचा संगम आहे. मग नदीचे पात्र विस्तीर्ण असून दोन्ही काठी काय नैसर्गिक सोनाने नटलेले आहे. म्हणजे समोर आजूबाजू घनदाट लागवडीचे काय व चंदनाचे वृक्ष आहे. नेक्स्ट बघा, महादेव मंदिर कुठे आहे मित्रांनो? महादेव मंदिर आहे डोंगरवेंढा तालुका देसाईगंज. बघा डोंगरवेंढा येथील महादेव मंदिर देसाईगंज तालुक्यातील एकमेव श्रीतीर्थ. पेपरात प्रश्न मांडले इथं. वडसा तालुक्यातील एकमेव श्रीतीर्थ कोणते? महादेव मंदिर कुठे आहे? डोंगरवेंढा येथे आहे. भंडारेश्वर मंदिर बघा, हे नाव पाठवा. भंडारेश्वर कुठे आहे? तालुका आरमोरी. भंडारेश्वर मंदिर कुठे आहे? तालुका आरमोरी. कोणी बांधले मित्रांनो? म्हणजे आरमोरी तालुक्यात राजा बल्लाळ शहाशी भावसून हिराई देवीने गावाच्या दक्षिणेला एक उंच टेकडीवर काय बांधलेले आहे. कोणी बांधलं? बल्लाळ शहाची सून हिराई देवीच्या नावाने. ठीक आहे. म्हणजे काय की गावाच्या दक्षिणेला पतीच्या स्मृती प्रित्यर्थ कोणी बांधलं? हिराई देवीने आपल्या पतीच्या स्मृती प्रित्यर्थ काय भंडारेश्वर मंदिर बांधले आहे. हे मंदिर सप्तधामापैकी एक आहे. गावाच्या पूर्व दिशेला नागवंशीय माना जमातीचे गोरजाई मंदिर आहे. नागवंशीय माना जमातीचे गोरजाई मंदिर. गावात करपडा मार्गावर आदिशक्ती सुबक मूर्ती आहे. हे तुम्हाला असं काय नेहमी लक्षात ठेवायचं आहे. मग या मंदिराच्या मागील बाजू खोब्रागडी नदी वाहते. कधी विचारलं की भंडारेश्वर मंदिराच्या मागील बाजूने कोणती नदी वाहते? खोब्रागडी नदी वाहते. नेक्स्ट बघा, महादेव मंदिर डोंगरी देवस्थान कोणतं आहे? तालुका आरमोरी आहे. ठीक आहे. असं तुम्ही मेन मला लक्षात ठेवायचं आहे. गोरजाई मातेचे मंदिर कोणतं आहे? तालुका आरमोरी इथे आहे. बघा
गोरजाई मातेचे मंदिर कुठे आहे? तालुका आरमोरी वैरागड. बघा आता गोरजाई मातेचे मंदिर वैरागड येथे वैलोचना व खोब्रागडी नदीच्या काय संगमावर, वैलोचना व खोब्रागडी नदीच्या संगमावर माना जमातीचे आराध्य दैवत असलेल्या गोरजाई मातेचे मंदिर आहे. माना जमातीचे आराध्य दैवत कोण असा प्रश्न येऊ शकतो. तुम्हाला माहित पाहिजे गोरजाई मातेला पूर्वी हे मंदिर नदी पात्राच्या मधोमध होते, उद्ध्वस्त झाले आणि नागवंशी राजाने मंदिर नदी किनाऱ्यावर बांधले अशी आख्यायिका या मंदिरात सांगितली जाते. गोरजाई मंदिराच्या जवळचे काही डोह आहे, त्यामुळे या डोहाला गोरजाई डोह असे संबोधले जाते. काय म्हटलंय पुन्हा? 12व्या शतकात वैरागड येथे चंद्रपूरचा गोंडराजा बल्लाळ शाहचे प्रतिष्ठान होते. तर मेघमी लक्षात ठेवा मित्रांनो, गोरजाई मातेचे मंदिर कोठे आहे? तालुका आरमोरी वैलोचना व खोब्रागडी नदीच्या संगमावर आहे. हेमाडपंथी शिव मंदिर तालुका गडचिरोली कुठे आहे मित्रांनो? मरेगाव येथे आहे. सदर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते अशी आख्यायिका आहे. मित्रांनो लक्षात ठेवायचं. असं कोणतं मंदिर आहे की हेमाडपंथी शिव मंदिर कोणी बांधलं म्हणतात की आपण महाभारत बघितलं तर पांडवांनी जेव्हा अज्ञातवासात आपण स्टोरी बघतो तर अज्ञातवासात असताना ते हेमाडपंथी शिव मंदिर काय बांधले आहे. आता बघा या मंदिरातून भुयारी मार्ग जात असून भुयारी मार्ग वैरागड येथील किल्ल्यामध्ये निघतो अशी आख्यायिका आहे. भोवरागड देवस्थान कुठे मित्रांनो? तालुका धानोरा. भोवरागड देवस्थान कुठे आहे? तालुका धानोरा. भोवरगड शिवलिंग मंदिर हे गडचिरोली मुख्यालयाच्या 38 किलोमीटर अंतरावर धानोरा तालुक्याच्या ईशान्य दिशेस काय 6 किलोमीटर अंतरावर सोडे या गावी आहे. लक्षात ठेवायचं. भोवरागड देवस्थान कोणत्या गावाला आहे? सोडे. माहित पाहिजे सोडे या गाव आहे. सोडे या गावाला आहे. या गावाच्या 1 किलोमीटर अंतरावर दक्षिण दिशेस कठाणी नदी असून नदी तीरावर शंकराची पिंड आहे. या ठिकाणी भोवरागड असे म्हटले जाते. महत्वाचं भोवरागड देवस्थान कोणता तालुका? धानोरा तालुका आहे. पहानी बारीक उपार लिंगो बाजागड यात्रा कुठे भरते? तालुका धानोरा. झाडा पापडा आदिवासींचे कुलदैवत. लक्षात ठेवायचं मित्रांनो, झाडा पापडा आदिवासींचे कुलदैवत कुठे आहे मित्रांनो? धानोरा तालुक्यामध्ये आहे. महत्वाचं म्हणजे छत्तीसगड राज्याच्या राजनांदगांव जिल्ह्याला लागून झाडा पापडा हे गाव आहे. हलबा जमातीचे महत्वाचं आहे. हलबा जमातीचे लोक जास्त प्रमाणात राहतात. कुठं? झाडा पापडा येते. म्हणून आदिवासींच्या देवतांचे कुलदैवत म्हणून झाडा पापडा प्रसिद्ध आहे. महत्वाचं आहे. अरततोंडी महादेवगड कोणत्या तालुक्यात आहे? तालुका कुरखेडा. बघ काय दिलं आहे? कुरखेडा तालुक्यातील अतिदुर्गम भाग डोंगराळ निचरवली आदिवासी बहुल भागात त्याच्यातून येते 700 मीटर उंच पहाडीवर पुरातन शिवाजी मंदिर असून जिल्ह्यातील नावाजलेले पर्यटन स्थळ. मग घनदाट जंगल म्हणा. आपण जर इथं परीक्षेपासून बघितलं तर काय म्हणतात? चिखलेश्वर या मंदिरापासून काही अंतरावर चिखलेश्वर महाराज मंदिराची निर्मिती करण्यात आली. चिखलेश्वर महाराज मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? कुरखेडा असा येऊ शकतो तुम्हाला. या मंदिराच्या उत्तरासाठी अनेक नागरिक श्रमदान करीत आहेत. दशरथ राजाचे वचन पूर्ण करण्यासाठी श्रीरामाने 14 वर्षाचा वनवास भोगला. त्यावेळी या देवालयामध्ये श्रीरामचंद्र आले होते अशी काय त्यावेळी आख्यायिका आहे. म्हणजे सीता मातेला आंघोळ करण्यासाठी नाणी बांधली होती असे पुरातन काळातील भाविक सांगतात. मित्रांनो तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की अरतोंडी महादेवगड कुठे आहे? तालुका कुरखेडा आहे. अरतोंडी येथे काय 700 मीटर उंचीवर काय आहे? पहाडी पुरातन शिव मंदिर आहे. असे तुम्हाला मेन पॉइंट्स तुम्हाला नोट करून ठेवायचे आहे. आता बघा कुंभकोट मंडई कुठे? तालुका कोरची येथे आहे. तर बघा प्रश्न म्हणताय मंडई हा आदिम मानवाचा भौतिक आध्यात्मिक दुवा साधणारा सण आहे. मित्रांनो गडचिरोलीमध्ये बघायला गेलं की मंडई प्रत्येक ठिकाणी भरते. कुंभकोट मंडई जर असा प्रश्न आला कुंभकोट मंडई कुठे भरते? तालुका
कोरची येते, कारण कुंभकोट हे राजमातेचे श्रद्धास्थान आहे. कुंभकोट हे राजमातेचे श्रद्धास्थान आहे. बबलाई माता तालुका भामरागड, लक्षात ठेवा. व्यंकटापूर महत्वाचा आहे मित्रांनो. व्यंकटापूर उसळत्या पाण्याचे कुंड कोणता तालुका? तालुका अहेरी. मग कोणत्या तालुक्यात म्हणजे उसळत्या पाण्याचे कुंड कुठं आहे? व्यंकटापूर येथे आहे. लक्कामेढा महाभारतातील लक्षागृह. तुम्ही जर महाभारत बघितलं असेल की मग शकुनीने जे पांडवाला मारण्यासाठी जे व्यूह रचला होता लक्षागृह, ठीक आहे, मग तोच लक्कामेढा कुठं आहे मित्रांनो? तालुका अहेरी मध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे आपण लक्कामेढा मंदिर लक्षागृहाने प्रसिद्ध आहे. लक्का म्हणजे आपण त्याला काय म्हणू? लाख म्हणू. कुंकुमेश्वर मंदिर कुठे आहे मित्रांनो? तालुका सिरूरचा आहे. कुंकुमेश्वर मंदिर तालुका सिरूरचा आहे. हे काय म्हणतात? या मंदिरात महादेवाच्या शिवपासून 200 मीटर उंच पहाडीवर या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरत असते. सोमूर संगम तालुका सिरोंचा. कालेश्वर मंदिर कुठे आहे मित्रांनो? तेलंगणामध्ये आहे. बघा इथं महत्त्वाचा कोणता आहे? सोमूर संगम. या स्थळाला शासनाने क दर्जाचे पर्यटन स्थळ, सोमूर संगम क दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. कालेश्वर मंदिर. कालेश्वर मंदिर कुठे आहे? कालेश्वर मंदिर आहे तेलंगणामध्ये. कालेश्वर मंदिर तेलंगणामध्ये आहे. पेपरात विचारलं की कालेश्वर मंदिर गडचिरोलीच्या कोणत्या तालुक्यात आहे? तालुका गडचिरोलीमध्ये येतच नाही, हा तेलंगणामध्ये येतो. कुठं आहे तो? बघा, सिरोंचा तालुक्यातील अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर तेलंगणातील भूपालपल्ली जिल्ह्यात कालेश्वर स्थळ आहे. येथे मुक्तेश्वर व कालेश्वर स्वामींचे मंदिर आहे. संपूर्ण भारत देशात अनेक तीर्थस्थळे आहेत, पण एका जागी 2 पिंड कुठे दिसत नाही. केवळ कालेश्वरच्या मंदिरात आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो असं तुम्हाला मेन काय पाहायला मिळतात, म्हणजे इथं गोदावरी आणि महाराष्ट्रात येणारी प्राणता नदी या 2 नद्यांचा काही संगम झालेला असतो. मित्रांनो आज एवढंच बघू. ठीक आहे.